नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग तुमचं स्वागत करतो. आज आपण आलोय केरळाच्या एक्झॉटिक टूरवर. केरळला म्हणलं की तिकडचं ब्युटिफुल बॅकवॉटर जे आहे ते आपल्याला आठवतं. तिकडच्या सुंदर केरळा सिल्क मधल्या ज्या साडीज आहेत तर त्या आठवतात. जगभरात प्रसिद्ध आहेत आणि तसंच तिकडची खाद्यसंस्कृती जी आहे ना ती खूप फेमस आहे आणि इंटरेस्टिंग आहे. आता आपल्याला साऊथ पार्ट म्हणला म्हणजे साऊथ इंडिया म्हणलं की आपल्याला फक्त इडली, वडाई, रस्सम भात, सांबर भात आणि पायसम असे काही लिमिटेड जे प्रिपरेशन्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असते. पण ते जर तिकडचं जे ऑथेंटिक फूड जर तुम्हाला खायचं असेल तर ते तुम्हाला तिकडंच जायला लागेल. वेल, तिकडं आता जायची गरज नाही, कारण आज आपण ज्या रेसिपीज बघणार आहोत त्या तुम्ही करून बघू शकता आणि घरच्या घरी करू शकता. तर वेळ न घालवता लेट्स गो टू द किचन. केरळाचं जे कल्चर आहे ते इतकं सिम्पल आहे. तिकडची मंदिरं जी आहेत खूप फेमस आहेत. तिकडची लोक, त्यांचा स्वभाव इतका गोड असतो, त्यांचं आदरातिथ्य चांगलं असतं आणि अतिशय काटक असतात. आता आपण बघतो की केरळामधले जे लोक आहेत तर ती भरपूर प्रमाणात भात खातात, तरीसुद्धा त्यांचं वजन कसं वाढत नाही बाबा. ॲक्च्युली त्यांचा जो भात असतो त्याची जात आहे तर ती इतकी हलकी असते, पचायला इतका हलका असतो तो भात की 3-3 वेळा भात खातात ते. सांबर बरोबर सो भात, रस्सम बरोबर सो भात आणि नंतर दही आणि त्याला तडका लावून सुद्धा भात. वेल, अशा इंटरेस्टिंग प्रकार आपण आता नेहमीच डिस्कस करत असणार आहोत. पण आजच्या ज्या रेसिपीज आपण करणार आहोत त्याबद्दल तुम्हाला सांगतो. आजची पहिली रेसिपी आहे की नादान मीन करी, म्हणजे फिश अँड कोकोनट करी. आता कोस्टल पार्ट म्हटल्यानंतर इंटरेस्टिंग प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे तिकडे वापरतात. आज आपण जो मासा वापरला आहे तो आपल्या सगळ्यांचा फेवरेट पॉम्फ्रेट. तर ती पॉम्फ्रेट आणि कोकोनट करी सुरुवात करूयात. त्याच्या आधी त्याचं साहित्य काय काय घेतलंय ते बघून घेऊ. पॉम्फ्रेटचे फिलेस करून घेतलेत मी, बोनलेस. फ्रेश ग्रेटेड कोकोनट, बारीक चॉप केलेला कांदा, कढीपत्ता, बारीक चॉप केलेला लसूण, बारीक चॉप केलेली मिरची, बारीक चॉप केलेलं आलं, चिंचेची पेस्ट करून घेतली मी इथं, हळद, तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता रेसिपी सुरुवात करूयात. इट्स अ व्हेरी सिम्पल रेसिपी. केरळाची फिश करी म्हटलं की आपल्याला असं काहीतरी वाटतं की अरे काहीतरी असं खूप कॉम्प्लिकेटेड असेल, तसं ॲब्सोल्युटली नाही आहे. इन्ग्रेडियंट्स जी आहेत ती सो सिम्पल आहेत. आता प्रामुख्याने केरळाच्या फूडमध्ये वापर कसला होतो तो तांदूळ, कोकोनट या प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 2 गोष्टी. सगळीकडे तुम्ही जा की तिकडं नारळाची झाडं दिसतात आणि त्यामुळेच त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये, इव्हन त्यांच्या तडक्यामध्ये ते नारळाचं तेल वापरतात आणि त्याच्यावरच ते ग्रेव्हीज करतात. तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा या पॅनमध्ये नारळाचं तेल घालून घेऊ. साधारणतः 2 ते 2.5 टेबलस्पून आपण तेल याच्यामध्ये वापरणार आहोत. नारळाच्या तेलामुळे त्याला एक असा वेगळा खमंगपणा येतो. यू कॅन ॲक्च्युली मेक आउट की कुठली करी नारळाच्या तेलामध्ये केली आहे आणि कुठली करी रिफाईंड व्हेजिटेबल ऑइलमध्ये केली आहे, कारण त्याचा जो वास आहे तो तुम्हाला यू कॅन इझिली मेक आउट विथ ईच अँड एव्हरी बाईट ऑफ युअर्स. आता इकडे या पॉटमध्ये हे जे पीसेस मी बोनलेस करून घेतलेत आणि त्याची जी बोन्स उरलेली आहेत तर त्याचा मी फिश स्टॉक करून घेतला आहे. युजली आता कॉन्टिनेंटल रेसिपीज जर मी करत असेल तर त्या स्टॉकमध्ये मी सेलरी, कॅरट, अनियन, एखादं बे लीफ, थोडेसे ब्लॅक पेपरकॉर्न वगैरे वापरतो. पण आता या करीमध्ये आपले जे स्पायसेस आपण वापरणार आहोत ते इतके डेलिकेट आहेत तर या स्टॉकमुळे ते ओव्हरपॉवर होऊ नये आणि फक्त त्या स्टॉकचा मॅक्झिमम सी फूड म्हणजे माशाचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये यावा म्हणून फक्त याची बोन्स, पाणी आणि चिमूटभर मीठ अँड दॅट्स इट. तेल आपलं तापलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जो कढीपत्ता आहे तो आपण थोडासा याच्यामध्ये सॉते करून घेऊयात. अलॉंग विथ थोडीशी हळद, लसूण. आता तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घाला. याच्यामध्ये आपण लाल मिरचीची पावडर सुद्धा रंगासाठी वापरणार आहोत. पण आता हिरव्या मिरचीचा तिखटपणा जो आहे तो काही वेगळाच असतो. त्यात थोडीशी हिरवी मिरची, साधारणतः चमचाभर आलं, ते असं छान असं परतून घेऊ आपण. आता जिंजर गार्लिक चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चॉप केलेला कांदा. युजली आपण पंजाबी रेसिपीज वगैरे करताना हा जो कांदा जो आहे तो असा छान आपण ब्राऊन करून घेतो. पण या फिश करीसाठी आपण ब्राऊन करून घेणार नाही आहोत, कारण त्या फिश करीचा जो कलर जो आहे तो आपल्याला रिटेन करायचा आहे आणि ब्राऊन करून घेतला तर त्याची शेड कम्प्लिटली चेंज होईल. तर त्यामुळे माझी एक टिप अशी आहे की तेलात तुम्ही कांदा परतताना त्याला जर चांगलं जस्ट वाफळून घ्यायचं असेल तर हलकंसं त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला स्वेट करून घ्यायचं. दॅट्स इट.
आता याच्यामध्ये वाफ जी क्रिएट होते तर त्यामुळे हा जो कांदा आहे तो असा चांगला सॉफन होईल, त्यातले सगळे फ्लेवर्स जे आहेत ते बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर चांगले मिक्स होतील. आता कांदा स्वेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओलं खोबरं. आता नारळाचं तेल जे आपण वापरलं तर करीज करताना तुम्ही ओलं खोबरं वापरत असताना एकाच गोष्टी खबरदारी घ्यायची की खोबऱ्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात तेल असतं, त्यामुळे तेलाचा वापर तडक्यामध्ये थोडासा कमी करायचा. कारण आता करी जशी अशी सिमर होईल तर नारळातलं तेल जे आहे तर ते सुद्धा त्याचे तवंग बाहेर येतात. आता याच्यामध्ये आपण घालू लाल तिखट, आणि या बेसिक मसाल्यामध्ये आता आपण आपला जो फिश स्टॉक आहे तो आपण गाळून घालणार आहोत. लवली. पाहिजे त्या करीमध्ये कुठेही आपण कुठलाही गरम मसाला वापरलेला नाहीये, खडा मसाला आपण ज्याला म्हणतो. चवीपुरतं मीठ घालू याच्यामध्ये आणि आंबटपणासाठी चिंचेचा कोळ किंवा चिंचेची पेस्ट. आता आपल्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी टॅमरिन पेस्ट टेट्रापॅक्समध्ये वगैरे मिळते, पण आय वुड सजेस्ट ती न वापरता घरच्या घरी असा चिंचेचा कोळ जर केला तो जास्त फ्लेवरफुल असतो. आता या ग्रेव्हीला आपण 3 ते 4 मिनिटं चांगलं सिमर करून घेऊ. जी फिश करी जी आहे आपण सिमर करायला ठेवलेली होती आणि छान ती सिमर झालेली आहे आणि थोडीशी थिकन सुद्धा झालेली आहे. तर आता याच्यामध्ये हे जे बोनलेस फिशचे तुकडे जे आहेत तर ते आपण सोडू. या पद्धतीच्या फिश करीजमध्ये फिशला मॅरिनेट करून ठेवण्याची गरज नसते, कारण आता आपण या ग्रेव्हीमध्ये त्याला आपण चांगलं कुक करणार आहोत. त्याचे ज्युसेस जे आहेत ते वाईल गेटिंग कुक्ड ते सगळे फिश ॲब्सॉर्ब करतं. आणि आता आपण पापलेटला आपण एवढं थिन कापलेलं होतं तर ते शिजायला जास्त वेळ लागणार नाही. ॲप्रॉक्सिमेटली याला साधारणतः 3-1 मिनटं आपण शिजवून घेतो. कसं आहे की आता मासे सी फूड म्हणलं की त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आपल्या जगभरामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये केल्या जातात. आता जॅपनीज सुशीज किंवा साशिमीज जे असतात तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली मासा कच्चा खाल्ला जातो, पण तो मासा कुठला घ्यावा याच्यावर अवलंबून असतं. आता तुम्ही कलकत्त्याला गेलात तर त्यांच्याकडच्या ज्या फिश करीज आहेत तर जास्त काटा असला असा बेटकी फिश जो असतो तर तो त्यांना आवडतो, कारण जेवढे जास्त काटे माशामध्ये तेवढा त्याचा फ्लेवर जो असतो तो फॅन्टॅस्टिक असतो आणि त्या करीमध्ये तो सगळा फ्लेवर इन्फ्यूज झाल्यामुळे फिश करी आणि राईस खायला मजा येते. आपल्या इथं रेस्टॉरंट्समध्ये युजली रावस किंवा सुरमाई किंवा पापलेट अशा 3 प्रकारचे मासे जास्त लोकांना आवडतात. त्याचं एक प्रामुख्याने कारण म्हणजे त्याच्यातले काटे. तर आता काटे कोण काढत बसणार रेस्टॉरंटमध्ये, तर लोकांना त्याचा कंटाळा येतो. पण आय वुड सजेस्ट की मुर्दोशी आहे किंवा असे रेड स्नॅपर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्ही खाऊन बघा. सारस्वत लोक जी आहेत तर त्यांच्याकडे फिशचे अनेक प्रकार केले जातात आणि व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग रेसिपीज. तुम्ही पाहिलं आपले जे पॉम्फ्रेटचे जे पीसेस आहेत तर ते आपण थिन कापल्यामुळे ते ऑलमोस्ट कुक झालेले आहेत आणि कुक होताना असे त्यांनी राऊंड शेप फॉर्म केलेला आहे आणि ऑलमोस्ट ते कुक झालेले आहेत. तर आता आपण त्याला फक्त 1 मिनटं शिजवून घेणार आहोत आणि हे फॅन्टॅस्टिक कशाबरोबर लागतंय तुम्हाला सांगतो, रोटी बरोबर. वेल, आय एम नॉट कीपिंग अ सस्पेन्स, दॅट्स आवर नेक्स्ट रेसिपी. पण जोपर्यंत शिजतंय तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. फिश अँड कोकोनट करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेटचे बोनलेस फिलेट्स, किसलेलं ओलं खोबरं, बारीक कापलेला कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, चिंचेचा कोळ, हळद, तिखट, मीठ आणि खोबरेल तेल. कृती: एका पॅन मध्ये फिश बोन्स पाण्यामध्ये उकळवून फिश स्टॉक तयार करावा. दुसऱ्या पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, हळद, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं आणि त्यामध्ये पाणी घालावं. त्यामध्ये ओलं खोबरं, लाल तिखट, फिश स्टॉक आणि चिंचेचा कोळ घालून एक उकळी काढावी. या ग्रेव्ही मध्ये पापलेटचे तुकडे घालून फिश करी शिजवून घ्यावी.